हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही कालचा व्हिडिओ जो मी गार्डनिंग रिलेटेड टाकलेला होता तो तुम्ही पाहिलेला असेल आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. आणि आज जे आहे ना, मी माझ्या झाडांना मस्त निवांत जे आहे ते पाणी देणार आहे. भरपूर ऊन पडायला लागलेलं आहे. त्यामुळे पहिले कसं व्हायचं ना की चालायचं की ठीक आहे सकाळी नाही पण दिलं तर देऊयात 11-12 वाजता, जसा वेळ मिळेल तसं देऊयात. पण आता जर पाणी नाही दिलं ना झाडांना तर त्यांची पानं जे असतात ना ते पूर्ण असे कोमे जायला लागतात आणि असं वाटतं की आता बस झाड फक्त जायचंच तेवढं बाकी आहे. आणि म्हणून मी जे आहे तर सकाळीच वेळात वेळ काढते आणि पाणी देऊन देते, किंवा मग सायंकाळी दिलेलं असलं तर मग सकाळी काही धावपळ करायची गरज पडत नाही. पण सायंकाळी रोज सेमच दिवस उगतो आणि रोज काही मला टाईम मिळतच नाही सायंकाळी, म्हणून मी सकाळीच आली इथे आणि व्हिडिओला पण मस्त सुरुवात केली. आणि भरपूर जणांना माझी बाल्कनी जितकी मला आवडते ना तितकी तुम्हालाही आवडते. मग व्हिडिओची सुरुवातच छान झाली की मग मस्त वाटतं पुढे पण बघायला. आणि इतके छान मस्त पिटोनियाला सगळ्याच ज्या आहेत ना त्यांना मस्त फ्लावर आलेले आहेत. 1-2 पिटोनिया जे आहेत ते मी मागे लग्नाला गेली आणि तेव्हा पियाच्या पप्पांनी काही झाडांना पाणी दिलं नाही म्हणून ते जाण्याच्या मार्गावर आहेत. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे त्यांना की मी जोवर माझ्या भावाच्या लग्नाला जात नाही ना तोवर कसा तरी जो आहे तो श्वास रोखून ठेवा आणि जरा दिवस जे आहे ते मला मस्त फ्लावरिंग देत राहा. कारण तेव्हा मी गेल्यानंतर प्रॉपर तेव्हा पण ऊन पडायला लागेल आणि मग त्यानंतर त्यांना पाणी द्यायला असंही कोण नसणार आहे. आणि मग तेव्हा ते गेलेत ना तर मला जास्त दुःख नाही होणार. पण आता जे आहे ते पियाच्या पप्पांना बोलून बोलून मी कोसेल नाही तर की तुम्ही एवढं पण पाणी देऊ नाही शकले असं तसं. आणि आहे अजून 8-15 दिवस तर मस्त फ्लावरिंग बघायला मिळते तर छान वाटतं. आणि बघा मी तुळशी आणली होती काही दिवसापूर्वी आणि तुळशीला जर तुम्हाला बुशी बनवायची असेल ना म्हणजे काय होतं तिचे जे मंजुळा येतात ना तर त्यावरून अशा कट करून घ्यायचा जेणेकरून मग त्यांच्या अजून ब्रांचेस जे असतात ना ते खालून तुळशीला यायला लागतात आणि मग छान मस्त असं भरगच्च दिसते. सो एक ट्रिक आहे. बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण म्हणजे इकडे आपण शहराकडे राहतो आणि आपण कुंडीत तुळशी लावतो ती एवढी छान मस्त मोठी होत नाही, एखाद होऊन जाते पण बऱ्याच वेळा होते ना तुळशी खराबच होऊन जाते. आता तुम्ही गावाकडे जर आपण कधी गेलो तर बघा अशी अंगणात लावलेली असते दारासमोर आणि पूर्ण म्हणजे मातीत लावलेली असते, खाली अशी मोठी झालेली असते. ती बघून वाटतं की यार आपली तुळशी का नाही अशी मोठी होत. पण त्याच्या मागचं पण लॉजिक असतं, तिला भरपूर खाली जे असतात ना रूट्स जायला जागा पाहिजे असते, मग तेवढी छान होते. चला जितके दिवस राहील तितके दिवस तुळशी जगवण्याचा प्रयत्न करूया. आणि आता घरी आली आहे बऱ्याच दिवसानंतर तर काळजी घेईल मी तिची. पण परत तेच होईल की परत गावाला जाईल आणि मग त्यानंतर खराब होऊन जाते. कारण तुळशीला रेग्युलर पाणी पाहिजे असतं म्हणूनच आपण देवांची अंघोळ घातल्यानंतर ते पाणी तुळशीला टाकत असतो, कारण तिला दररोज पाणी मिळतं मग आणि तिची ग्रोथ छान होत असते. पण मग गावाला गेल्यानंतर काही ऑप्शन नसतं. आणि आता इथे जे आहे ना सुकलेले जे काही फ्लावर्स होते ना तर मी ते कट करून घेते. बऱ्याचशा माझ्या झाडांवर जे आहे ना मुंग्यांचा जो आहे ना तो आता पसारा खूप जास्त वाढायला लागला आहे. बऱ्याच मुंग्या ज्या आहेत त्या बघायला मिळतात. मग मी काय करते ना त्यांना जे मुंग्यांचा खडू असतो ना तो पण मी मारून देते बऱ्याच वेळा. पण ह्या काळ्यावाल्या मुंग्या असतात तर त्यांना काही फरक एवढा पडत नाही. मग जे आहे मी ब्रश ठेवला एक ब्रशने झटकून काढते मी आणि हळूहळू कमी होतात. आणि आता ऊन वाढायला लागेल ना तर मुंग्या पण नाहीशा व्हायला लागतील, किंवा मग तुम्ही नीम ऑइल वगैरे स्प्रे जे आहे ते करून घेऊ शकतात त्याच्यावर अशा पद्धतीने. पण आता वेळच नाही माझ्याकडे. चला असो, मी तुम्हाला इथे मस्त फ्लावर्स दाखवते. आणि शेवंतीला एवढे बर्ड्स आले होते ना, आता सगळे फ्लावर जे आहेत ना मस्त छान उमलायला लागले. अगदी मातीमधून सुद्धा एक फ्लावर आलेला आहे आणि असं बघायला खूप छान वाटतं नाही का की आपल्याच बाल्कनीतले फ्लावर आहे. किती छान छोटंसं रोपटं आणलं होतं आणि आता किती छान मोठं होतं आहे. हेच पिटोनिया बघा ना म्हणजे बार्गेनिंग करून मला 20 रुपयाचं मिळालेलं होतं आणि आता एवढंसंच होतं ते आणि आता किती छान मस्त मोठं झालेलं आहे. सो छान वाटतं की 20 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि त्यानंतर आपल्याला 2-4 महिने का असे ना मस्त फ्लावरिंग बघायला मिळते. प्रत्येक दिवसाची सुरुवात जी असते मस्त फ्रेश होते. रोज सकाळी उठल्यावर ब्रश करायला येते ना तेव्हा मी सगळे माझे फ्लावर्स बघत असते आणि किती छान वाटतं ना. लावा तुम्ही पण, सुरुवात करा. 1-2 पासून सुरुवात करा. हळूहळू इंटरेस्ट आला ना बरोबर गोष्टी जमायला लागतात. चला आवडीचं काम संपल्यानंतर किचनची ड्युटी सुरू झाली. मला फारसं एवढं किचनमध्ये ना म्हणजे असं भांडी घासायचा कधी कधी कंटाळा येतो. कधी कधी वाटतं मला की कोणीतरी सांगावं की आज काही स्वयंपाक करू नको. तर असं माझं किचनच्या बाबतीमध्ये रिलेशन आहे. पण मला किचन ना नेहमी नेटकं जे आहे ते बघायला जास्त आवडतं, म्हणून मी त्यावर फोकस करते की स्वयंपाक करण्याआधी स्वयंपाक झाल्यानंतर व्यवस्थित क्लीन करून ठेवावं. सध्या परिस्थिती एवढी बिकट झाली होती की माझ्याकडे 10 रुपयाची हळदची पुडी आणून जी आहे ती मसाल्याच्या डब्यात टाकण्याची वेळ आली. म्हणजे मम्मीकडे गेली की मग मोठं पाऊच वगैरे असतं किंवा त्यांची घरगुती हळद असते तर ती मिळत असते आणि आता जायचंच आहे त्यांच्याकडे. मग त्या हिशोबाने मी 10 रुपयाचं पाऊच आणलं आणि ते आता ओतून घेतलं. बऱ्याच वेळा मागच्या व्हिडिओमध्ये पण एकदा शेअर केलं, म्हणजे 3-4 दिवसापासून गेल्या 3-4 दिवसापासून गोष्ट अशी होत होती ना की तेलाचं पाऊच तर मी ओपन केलं होतं पण ते तेलाच्या बॉटलमध्ये टाकण्याचं माझं काही जमत नव्हतं. म्हणून गेल्या व्हिडिओत पण तुम्हाला दाखवलं की मी तसंच जे आहे पाऊचमधून ओतत होती. शेवटी आज म्हटलं वेळात वेळ काढूया आणि जी बरणी आहे ती आपली भरून घेऊया बॉटल. मी म्हणजे 4 वर्ष झाले असतील
असतील मे बी 3.5 वर्षापेक्षा जास्त झाले. आणि ह्या 2 बॉटल मी घेतल्या होत्या. 150 की 160 रुपयाच्या बॉटल होत्या, 2 घेतल्या होत्या. तेव्हापासून यूज करते. आणि टाकणं किती सोपं आहे बघितलं ना तुम्ही. फक्त असं पकडायचं चिमटीमध्ये, जी फोडलेली साईड असते पाऊचची, आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये ठेवायचं आणि वरून प्रेस करून तेल काढून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला बॉटल भरली ना तेव्हा ती चिमटी जोरात दाबायची आणि काढून घ्यायचं. एवढं सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला ते फनेल म्हणतात आय थिंक त्याला. तर ते तुम्ही लिक्विड किंवा पावडर वगैरे असं कमी, ज्याचं ढक्कन जे असतं ते छोटंच असतं, म्हणजे त्याचं माऊथ जे आहे ते छोटं आहे एखाद्या बॉटलचं, त्यामध्ये ओतण्यासाठी पाहिजे तर तुम्ही ते पण घेऊ शकतात. पण मग परत त्याला क्लीन करा वगैरे काही नाही. एकदाचा कॉन्फिडन्स आला ना असं पाऊचमधून ओतण्याचा की मग काही हरकत नाही. कारण बरेच लोक ते तेलातलं पाऊच, म्हणजे पाऊच जे असतं ना ते बॉटलमध्ये ओतायचं कसं ह्या भीतीनेच तशी बॉटल घेत नाही. आणि मला 1-2 कमेंट पण आल्या होत्या. मी मागे पण कधीतरी मे बी 6-7 महिन्यापूर्वी शेअर केलं होतं की तेलामध्ये, म्हणजे बॉटलमध्ये तेल कसं ओतायचं. तर ते पण म्हटलं चला परत एकदा जे आहे सांगून देऊयात, म्हणजे जी भीती असते ती निघून जाते माणसाची. आणि एवढं सोपं आहे हे. आपण आपल्या डोळ्यांनी जेव्हा बघतो तेव्हा मग आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला सुरुवात करतो. सो अशा पद्धतीने फायनली माझी जी बॉटल होती ती तेलाने गच्च भरून झालेली आहे. आता मी इथे सगळे किचनचे जे सकाळचे ब्रेकफास्ट वगैरेचे भांडे होते ना ते घसून घेते. आणि त्यानंतर लगेच मला जो आहे स्वयंपाक वगैरे करायचा आहे. नॉर्मल जेवण आहे, काही एवढं फॅन्सी नाही म्हणून तुम्हाला काही दाखवत नाही मी. आणि मस्त जेवण करून मग आपण भेटूयात. पिया आज स्कूलला गेली होती आणि त्यांच्या स्कूलमध्ये त्यांना ना म्हणजे काहीतरी प्लांट्स ग्रो करायचे होते. सीड्स वगैरे पण घरून न्यायचे होते. कुंडी, माती सगळंच न्यायचं होतं. तर मग आजारी पडायच्या आधीच तिने हे सगळं नेलेलं होतं. आणि तिला मी गहू दिले होते. वॉटरमेलन सीड्स वगैरे असतात ना त्या पण दिल्या होत्या. पण तिने गहू जे आहे ते टाकले होते मातीमध्ये. आणि आता छान मस्त ते आहे, त्याचं रोपटं तयार झालं आहे. म्हणून टीचरने जे काही शिकवायचं ते शिकवल्यानंतर घरी दिलं. आणि ते आल्यावर खूप आनंदी झाले की मम्मा बघ माझं किती छान ग्रो झालं आहे. कारण गहूला यायला थोडा वेळ लागतो, पण जसं त्याला अंकुर फुटलं ना की मी फटक्यात मोठं होतं. आणि आल्या आल्या पिया लगेच बाहेर तिचं सगळं पसारा दाखवत होती, कसं रचून ठेवलं आहे तिने सगळं. आणि टिफिन बघितला तर बापरे, टिफिन तर खाल्लाच नाही आहे ताईने आज. म्हणजे एवढं छान छान तिचं आवडीचं ते वेफल्स वगैरे काय म्हणतात ना तसं पण मी तिला दिलं होतं की ती आवडीने खाईल. पण तिची इच्छाच नाही आहे मे बी, कारण औषधी वगैरे भरपूर घेत होती. आता तिला बरं वाटतंय, पण कदाचित इच्छा नसेल. आणि प्रॅक्टिस वगैरे पण जे आहे स्पोर्ट डेची चालली आहे म्हणून नसेल खाल्लं. पण आता घरी आल्यावर तिला थोडं खायला दिलं मी आणि खाल्लं तिने आवडीने. आणि मी आलेली आहे आता परत बाल्कनीमध्ये. मला ना ॲक्च्युली इथे तुम्हाला भरपूर वेळा म्हणजे व्हिडिओ दाखवलं आहे मी, जे गोकर्णाचा वेल होता ना तर तो लावला होता आणि वरपर्यंत तो छान गेला होता. पण आता आहे ना हळूहळू सुकायला लागला आहे तो. तर मग मी विचार करते की याला इथून काढून घ्यावा, कारण आता फक्त हळूहळू ना सगळे पत्ते त्याचे गळायला सुरुवात झाली आणि फक्त जी दोरी आहे ना तीच तिथे उरली आहे. म्हणून म्हटलं थोडा शो पण खराब होतो. आणि रिकामा वेळ मिळाला की मी माझ्या बाल्कनीत नेहमीच हजर असते. काही ना काही उलाढाल मी करत असते. काही मिळालं नाही तर चांगले प्लांट्स पण मी ह्या कुंडीतून त्या कुंडीमध्ये शिफ्ट करते. त्याला काही म्हणजे हेच नाही आहे की म्हणजे स्टॉप नसतो माझा. वेळ मिळाला की मी असते बाल्कनीमध्ये. म्हणून म्हटलं चला आज याचं काम करून घेऊया. आणि कुंडी खाली करून ठेवते, जेणेकरून लग्न करून आल्यानंतर जेव्हा मी घरी येईल ना मग तेव्हा मी जे आहे प्लांटची शॉपिंग करायला सुरुवात करेल. आणि त्याची तयारी मी आत्तापासून सुरुवात केली आहे बघा. उन्हाळ्यामध्ये जे आहेत ना, म्हणजे मला कमेंट पण आली होती की उन्हाळ्यामध्ये कुठले फ्लावरिंग प्लांट्स आहेत ते आपण घेऊ शकतो. तर असे सीझनल प्लांट एवढे जास्त उन्हाळ्यामध्ये मिळत नाही. आय थिंक पोर्चुलका वगैरे मिळतात. आणि जे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला चिनी गुलाब वगैरे म्हणतो ना ते पण आय थिंक मिळतात तेव्हा. पण ते पण एंडिंगला मिळतील, एवढं लवकर नाही मिळत. एक्झॅक्टली मला माहीत नाही आहे. पण तुम्ही गुलाब जे आहे ते तुम्ही आणू शकतात. जे जास्वंद वगैरे असतात ना, जास्वंद पण जे असतात वर्षभर त्यांना फ्लावरिंग चालू असते आणि ते पण तुम्ही घेऊ शकतात. मोगरा वगैरे पण आय थिंक जे आहे ते तुम्हाला आता जे आहेत नर्सरीमध्ये मिळायला लागतात. पण जे असे थंडीतले आहेत ना, जसं की आता पिटुनिया आहे, डायंथस वगैरे आहे ना, हे तुम्हाला दिसतील पण ते विकत घेऊ नका, कारण त्यांचा जो आहे आता सीझन संपणार आहे. त्यामुळे त्यांना विकत घेऊ नका. असे जे लाँग टर्म झाडं आहेत ना ते घ्या. आणि उन्हाळ्यात थोडं स्किप केलं तरच बरं असतं, कारण कटिंग्स वगैरे पण जे आहे ते व्यवस्थित एवढ्या जगत नाही. त्यामुळे हार्डी प्लांट घ्या, जे वर्षभर चालतात असे प्लांट्स घेण्यामध्ये इन्व्हेस्ट करा. वेली असतील तर तुम्ही वेली घेऊ शकतात. आणि आता बघा हे सगळं मी काढून घेतलं आणि किती म्हणजे मूर्खपणाचं लक्षण असं म्हणू शकतो. कधी कधी आपण एवढं स्मार्टली काम करतो ना की म्हणजे 1 तासाचं काम अगदी 10 मिनिटात करून मोकळं होतो. आणि कधी कधी 10 मिनिटाच्या कामाला एवढा बावळटपणा ज्याला म्हणला जातो ना तसा प्रकार होतो. म्हणजे मी इथे खाली काहीतरी अंथरलं असतं तर मला झाडू मारायची गरज पडली नसती. अक्षरशः आम्ही सकाळी बाल्कनी वॉश करून काढलेली आहे आणि मी आता परत तिथे जो आहे तो कचरा करते. होतं असं कधी कधी डोकंच चालत नाही माणसाचं आणि मग व्हिडिओ पण करायचा असतो, त्यामुळे पण गडबड
आवड होते आणि असं हल्ली पण होत असतं आपल्यासोबत. कधी कधी खूप स्मार्टनेस आपला बाहेर पडून येतो, कधी कधी अगदीच म्हणजे म्हणतात ना त्याला की अगदी काहीच कळत नाही, त्यातल्या गोष्टी ज्या असतात त्या होत असतात. म्हणजे फक्त एक कागद जरी इथे अंतरला असता, मी झाडाचं काम माझं मिटलं असतं, पुसायचं काम मिटलं असतं आणि सकाळची मस्त क्लीन बाल्कनी ही उद्यापर्यंत क्लीन राहिली असती. पण आता मला एक्स्ट्राचं काम करावं लागेल. सो हा वेल मी आता काढून घेते. आणि ही जी माती असते ना बाय द वे, तर ही माती तुम्ही उन्हात 3-4 दिवस पण वाळवत घातली ना, तर त्यानंतर तुम्ही हिला रियूज करू शकतात. आणि हे रूट्स वगैरे जे असतात ना ते तुम्ही टाकून द्या, त्यांना काही ठेवायचं नाही, कारण ते डिकम्पोज व्हायला वेळ लागतो. ती 2-3 दिवसात तर ते डिकम्पोज होणार नाही. तुम्हाला जर माती लगेच यूज करायची असेल तर तेवढ्या रूट्स ज्या आहेत त्या गाडून वगैरे पण तुम्ही टाकून देऊ शकतात. अदरवाईज तुम्हाला महिनाभर माती पडू द्यायची असेल तर मग रूट्स राहू द्या, त्या डिकम्पोज होऊन जातात. ॲक्च्युली हा ड्रेस ना आता ऑनलाईन आम्ही मागवला होता आणि हा पियाच्या पप्पांसाठी आहे. मी म्हणजे आमचं बघून झालं आहे सगळं, पण मी तुमच्यासाठी परत जे आहे ते ओपन करून वगैरे दाखवते. सो म्हणजे कापड आणि प्राईसच्या अकॉर्डिंग ना मला असं वाटतं की ड्रेस खूप छान आहे. आम्ही त्या दिवशी मुलचंदमध्ये गेलो ना, पण आम्हाला वेळ नव्हता जास्त बघायला, म्हणून काही त्यांच्यासाठी बघणं झालंच नाही. निघायचं होतं लवकर. सो ऑनलाईनच आम्ही मागवलेला होता आणि 2000च्या अराउंड काहीतरी आहे. क्वालिटी वगैरे खूपच छान आहे. तुमच्या घरामध्ये म्हणजे कोणी असं म्हणतात ना त्याला सफारी ड्रेस, आय डोंट नो काय म्हणतात एक्झॅक्टली, पण कुर्ता पैजामा आणि हे असं जॅकेटसारखं आहे. सो पहिल्यांदाच त्यांनी असं काहीतरी कुर्ता वगैरे जो आहे तो ट्राय केलेला आहे. नेहमी त्यांचे फॉर्मल किंवा मग जीन्स वगैरे असेच ड्रेस असतात. तर मग मी माझं असं सजेशन होतं त्यांना की म्हणजे तू छान दिसतोय घालून असं ड्रेस, पण जेव्हा आपण एखादा नवीन पॅटर्न ट्राय करतो ना, तेव्हा कितीही छान दिसला ना, आपल्याला तो कॉन्फिडन्स नसतो. आपले रेग्युलर जे ड्रेस असतात, जे पॅटर्न आपण रेग्युलर घालत असतो ना, तर त्यामध्ये आपण कसाही कलर असो तर सूट हो नको हो, आपण त्यामध्ये एकदम कॉन्फिडंट असतो. पण नवीन पॅटर्न ट्राय केलं की आपल्याला थोडी भीती असते. सो मग मी त्यांना सांगितलं, मग ते म्हणे जाऊ दे आपण जे आहे पॅन्ट शर्ट वगैरेच बघूया आणि याला रिटर्न करूया. तर फक्त त्यासाठी आम्ही याला रिटर्न करतो आहे, अदरवाईज ड्रेस खूपच छान आहे. म्हटलं नेक्स्ट टाईम कधीतरी जे आहे ते घेऊयात. आणि अशा पद्धतीने जे आहे ते आमची शॉपिंग आलेली रिटर्न जाणार आहे. बघता बघतात इतकी कामं होतात आणि सायंकाळ कधी होते ते कळतच नाही. पण 4:30 वाजले, 4:45 झाले की चहाची वाट बघितली जाते. आणि मी आज चहासोबत पाव घेऊन बसली यासाठी की पियाने थोडासा त्यासोबत जो आहे तो खावा म्हणून. पण तिने काही घेतला नाही, कारण तिला इच्छा नव्हती. जेवण तिने केलं कसं बसं, पण आता डेली जे आहे ते रुटीनवर हळूहळू येते ती. आणि थोडा विकनेस जो आहे तो आहे तिला, पण खाण्यावर एवढा जास्त फोकस नाही, कारण औषधी चालू असले की खाण्याचं एवढी जास्त इच्छा नसते. चला असो, आता मुलांची एक्झाम जी आहे ती आता जवळ येते, त्यामुळे अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आम्ही. तुम्हाला पटापट जे आहे ना पियाचं मागच्या म्हणजे जे तिचे एक्झामचं आहे ना रिपोर्ट वगैरे आलेला आहे. सो ते तिला मिळालेलं आहे. मॅथमध्ये तिला आउट ऑफ जे आहेत ना 20 आउट ऑफ 20 मिळालेले आहेत. आणि टीचरने जे आहे म्हणजे रीचेकिंग केला गेला आहे आय थिंक व्हाईस प्रिन्सिपलकडून, आणि तिला आउट ऑफ मिळाले म्हणून ती खुश आहे. मी तिला नेहमी कधी एवढं जास्त बोलत नाही की तुला कमी मार्क्स मिळाले पिया. मी तिला हेच सांगते की 20 आउट ऑफ जर तुला 17 मिळाले तर तुला फक्त 3च मार्क्सचा आता अभ्यास करायचा आहे, आणि त्यानंतर मग आउट ऑफ तुला त्या सब्जेक्टमध्ये पण मिळतील. आणि असं बर्डन न देता जे आहे आपण इझिली मुलांना समजून जे आहे ते सांगू शकतो. कारण जे काय होतं ना की आउट ऑफ पाहिजे असं सांगितलं की खूपच कमी मार्क्स आहे असं म्हणण्यापेक्षा तुला फक्त आता वरचे फक्त 2 किंवा 3 मार्क्सचा स्टडी करायचं आहे. मुलांना पण सोपं वाटतं की अरे वा, मला फक्त आता जे आहे 2-3 मार्क्सचा एक्स्ट्रा स्टडी करायचा आहे. अशा हिशोबाने मी तिला समजवण्याचा प्रयत्न करते. आणि कमी मिळाले ना तरी पण मी जास्त काही बोलत नाही. मी हे कॅल्क्युलेशन करते की माझ्या वेळेला मला किती येत होतं त्यापेक्षा तर ती हुशार आहे ना, मग भरपूर आहे. उगाच मुलांना बर्डन देण्यात काही अर्थ नाही आणि स्ट्रेस घेण्यात पण काही अर्थ नाही. सो हॅपीली जे आहे तो स्टडी तिचा थोडाफार करून घेते, बाकी जे जसं होईल ते तसं होईल. आणि आता जे आहे ना इथे पियाचा मस्त जो आहे सॉन्ग पण म्हणणं चाललं आहे आणि डान्स पण करणं चाललं आहे आणि मी पण एन्जॉय करते. तुम्ही पण पुढे एन्जॉय करा. चला मग आता मी व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स एंड बाय. मुलाकातों में, काली ये रातों में, बातों ही बातों में दिल दे दिया, एक्सक्यूज मी, तेरी बातों में ऐसा उलझा जिया, बैठे ही बैठे